बैक टू चैनल दोस्तों। आज फिर से एक नया ब्लॉग लेके आया हूँ। आज हम जा रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज को मिलने। तो सुबह सुबह उठ के हम तैयार होकर निकल पड़े हैं। तो आज हम जा रहे हैं राजहंसगढ़, जो बेलगाम सिटी से लगभग 20 किलोमीटर दूरी पे है और ये आता है कर्नाटक में। तो येल्लूरगढ़ जाते हुए हमें लगा बीच रास्ते में देसूर गांव, और देसूर गांव में ये शिवाजी महाराज का इतना बड़ा मूर्त एक खड़ा करके रखा हुआ है। बहुत ही सुंदर है और अच्छा भी लगा हमें देखने के लिए। ये वहाँ ऊपर जाने वाले हैं अभी हम येल्लूरगढ़। तो पहुंच चुके हैं राजहंसगढ़, या फिर आप कह सकते हो येल्लूरगढ़। ये है येल्लूरगढ़ का एंट्रेंस, और ये एंट्रेंस दुश्मनों को ना दिखे ऐसा कुछ इसमें सीक्रेट है, जो ऊपर जाकर ही दिखता है। तो ऊपर जाकर हम देखेंगे कि क्या सीक्रेट है। ये है राहुल अलगे से, जो हर संडे आकर अपने दोस्तों के साथ यहाँ पे छत्रपति की पूजा करते हैं। बहुत ही अच्छा लगा, आज हमें भी मौका मिला। ये पहिला थोडं दूर जायचं, थोडं चोळून पाणी होतं टावेल इथं सिंदूर इथं लावायचं, पाठीकान तिथे इथं पाठीकान लावायचं, तिकडे स्टँड इथे। एक मिनट। तो राहुल आज हमें मौका दे रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज का पूजा करने के लिए, और हम उनके बहुत बड़े आभारी हैं कि ये मौका आज हमें मिल रहा है। थोडं होता पूर्ण अर्ध्यापर्यंत, तुम्ही तिकडे जा यार, तुम्ही पण या सगळे पूर्ण मिळून सगळे। थोडं थोडं होता पूजा आहे, पाणी आणि हे करा, पाणी पण पूर्ण होता वरतीपर्यंत। हा इकडे थोडा होता। जय शिवराय मित्रांनो, आज पूजा होत आहेत दुर्गसेवा बेळगाव राजहंसगड किल्ले। इथं महाराजांची पूजा करायला ते बेळगावचे राहणारे हार पण घातलेला आहे।
आता पूजा थोड्याच वेळात चालू होणार आहे, आरती. होता आणि चोळा तुम्ही आणि मी व्हिडिओ काढायला आहे. ये इथं राहुल दुर्ग सेवेचे कार्यकर्ते आणि यांची पूर्ण टीम आम्हाला आज पूजेला एक चांगली भेट दिल्याबद्दल पूजेला अनुमती आणि हेल्प करून दिली आणि यांचे आम्ही आभारी आहोत. तर राहुल तुम्ही काय बोलू इच्छिता? काय नाही, आणि पूजेला आल्याबद्दल त्यांचे आभार करतो आपण. आणि सर्वप्रथम जास्तीच्या संख्येने इथं उपस्थित राहायचं आहे आणि दर रविवार पूजेला सर्वजण यायचं आहे इकडं तेवढं. तर यांच्या वतीने आभारी आहे. राहुलची ही विनंती आहे की तुम्ही दर रविवारी इथं या येळूरगडला आणि पूजेमध्ये राहा आणि पूजे करा. आपलं एक धर्मला आम्ही अजून किती कसं मोठ्यानं आचरण करू शकतो हे सगळ्यांना मिळून आम्ही दाखवू आणि ह्याच्याकरता तुमचं इथं याचं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही येऊन इथं पूजे करत राहा. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. देहनाथं महिमानं स्वतंत्र यत्र पूर्वे साध्याय सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेजं राजं महाराज महाधिपत्यमे समंत पर्यायी शात सार्वभौम सार्वायुषा अंतार्धा परार्धात पृथिवे समुद्र पर्यंताया एकराळिति तदप्येष श्लोको विविधो मूर्तः परिवेष्टारो मूर्तस्यावसंग्रहे आविद्यसे कामप्रे विश्वे देवा सभासदेति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. मंगल मूर्ति मोरया. गणपति बाप्पा मोरया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. दक्षिण काशी श्री कपिलनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजेक चाललेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत आज. ही पुरी टीम चव्हाट गल्लीतून आलेली आहे आणि हे आहेत प्रफुल्ल शिरवलकर सर. लहान मुलांनी जो बी शिक्षण द्यायचं आहे त्या व्यतिरिक्त काय त्यांना बोलायचं आहे म्हणतेलं सगळं बोलासाठी आणि दाखवासाठी म्हणून घेऊन आलेलं आहे. तर यांचे आम्ही आभारी आहोत. तर तुम्ही काय बोलू इच्छिता? श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव चव्हाट गल्ली विभागच्या वतीनं जो आमच्या या लहान मुलांनी बलिदान मास पाळलेला आहे, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रित्यर्थ बलिदानाप्रित्यर्थ जो बलिदान मास पाळलेला आहे याचं औचित्य सांगून या मुलांना आपलं संभाजी महाराजांचं बलिदान तर सांगितलेलंच आहे, त्या व्यतिरिक्त आपले गडकोट काय आहेत हे सुद्धा समजावून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या बेळगावपासून जवळच असलेला राजहंसगड उर्फ येळ्ळूरगड या ठिकाणी आज या मुलांना आम्ही इथं घेऊन आलेलो आहोत. म्हणजे गडांचं महत्त्व जे काय आहे हे या मुलांना समजलं पाहिजे आणि या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आयुष्यात जसं संभाजी महाराजांनी बलिदान देऊन आपल्याला धर्म कसा आपला टिकवला पाहिजे हे सांगून दिलेलं आहे, त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी गडकोट आपले कसे साबित राहिल्यामुळे आपलं प्रभुत्व आपलं वर्चस्व कसं राहणार आहे हे जसं सांगून दिलेलं आहे, याची सर्व माहिती घेण्यासाठी आज मी या ठिकाणी या सर्व मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत. याच्या आधी सुद्धा आम्ही आलो होतो, शिवजयंती उत्सव मंडळ चव्हाट गल्लीच्या वतीनं या ठिकाणी आलो होतो आणि आज परत पुन्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव चव्हाट गल्ली विभागाच्या वतीनं शिवजयंती उत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगावच्या वतीनं या ठिकाणी सर्व मुलांना आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि या ठिकाणचा सर्व परिसर त्यांना फिरून दाखवणार आहे आणि हे दाखवल्यानंतर त्यांना प्रत्येक ठिकाणची माहिती या ठिकाणी आम्ही ह्या मुलांना सर्व देणार आहे. जय शिवराय, जय पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. करून तुम्ही वरती आला, ठीक आहे. इथं मगाशी आल्यानंतर तुम्ही मुख्य प्रवेशद्वार बघितला. हा प्रवेशद्वार कसा आहे तर गोमुखी आहे. गोमुखी रचना कशासाठी केलेली आहे तर शत्रू जर एखाद्या वेळेस शत्रूनं याच्यावरती अटॅक केलं, किल्ल्यावरती चढाई केली तर त्यांना सहजासहजी त्या किल्ल्याचा दरवाजा उघडता येऊ नये. आणि त्यावेळेला काय करत होते, हत्ती सोडत होते आणि हत्तीचा मारा केल्यानंतर काय होत होता की हत्ती सरळ पळत, हत्ती कसा असतोय स्ट्रॉंग असतोय, मोठा असतोय होय की नाही, मग तो हत्ती पळत येत होता आणि दरवाजावरती आदळत होता. मग लाकडी दरवाजे राहायचे त्यावेळेला. मग हत्तीच्या जोरातून टक्कर दिल्यामुळे काय होत होता, दरवाजा फुटत होता. किंवा काय करत होते, लाकडाचा ओंडका. बाहुबली पिक्चर कोण कोण बघितलाय? तो सर यहाँ पे जो बता रहे हैं बच्चों को बहुत ही अच्छा लगा उसे देखकर. मैं भी आपको बताना चाहता हूँ कि इस प्रवेश द्वार को गोमुखी प्रवेश द्वार बोलते हैं. गोमुखी क्यों बोलते हैं यही मराठी में समझा रहे हैं सर. और गोमुखी प्रवेश द्वार कुछ ऐसा रहता है जहाँ पे डायरेक्टली कुछ भी लाकर आप मार कर दरवाज़ा तोड़ नहीं सकते हो. जैसे कि मूवीज़ में हम देखते हैं ना, बड़े बड़े हाथी आते हैं और किले के दरवाजे को मार कर तोड़ देते हैं. ऐसा यहाँ पे नहीं हो सकता क्योंकि ये दरवाज़ा दुश्मनों को दिखता ही नहीं है किले के बाहर से और इसीलिए इसे गोमुख द्वार कहते हैं. शत्रू जर आला तर तिथनं वर्ण बाण मारण्यासाठी किंवा त्यावेळेला थोड्या एकदम काय त्याच्या सुधारित तशा बंदुक्या नव्हत्या, साध्या तयार केल्या होत्या, तर त्या बंदुकांनी गोळी झाडली जात होती. दारुगोळा भरला जात होता आणि आलेल्या शत्रूवरती दारुगोळा झाडला जात होता. तर त्यासाठी आता तुम्हाला इथं हे जे पॅरापीट आताच्या सध्याच्या भाषेत म्हणायचं पॅरापीट दिसतंय आहे, कठडा आहे ना किल्ल्याचा, त्याच्यामध्ये होल 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 जे दिसतात की ते सगळे आहे की नाही जंग्या म्हणतात. त्यातलं म्हणजे काय आल्यावर त्याला फायरिंग करण्यासाठी. त्या व्यतिरिक्त खालच्या बाजूला आता वरती पहारेकरी होते, पहारा देत होते. हा किल्ला टेहाळणीसाठी वापरला जात होता प्रामुख्याने. टेहाळणीसाठी म्हणजे काय, यहाँ पे सर बोल रहे हैं कि ये किला आजू बाजू के परिसर पे नजर रखने के लिए, दुश्मनों पे नजर रखने के लिए बांधा गया था. बघितलं की हवा कोण आहे काय नाही, शत्रू कुठला यायलाय काय परिसरातला
हे सर्व दिसत होतं. आणि महाराजांच्या काळात जे किल्ले आहेत, आता मी महाराष्ट्रात वगैरे जर गेला आणि त्या ठिकाणी जर बघितला तर सर्वसाधारण एक 50 किलोमीटर मॅक्झिममच्या रेंजमध्ये सर्व किल्ले आहेत. तुम्हाला कुठलाही किल्ला बघितला नाही तर ह्या डोंगरापासून त्या पलीकडच्या डोंगरावरती दिसेल असतो किल्ला. आणि किल्ला कुठलाही मॅक्झिमम तुम्हाला एका किल्ल्यावरनं दुसरा किल्ला दिसत होता, असे किल्ले. आता इथलं वातावरण जर क्लिअर असेल तर काही किल्ले इथनं सुद्धा दिसतात. ते जर काही दिसले तर तुम्हाला दाखवतो आता परत पुन्हा. खालच्या बाजूला टॉयलेट्स ठेवलं तर म्हणजे किल्ल्याच्या चारी बाजूनं पहारेकरी राहायचे तिथे, मग त्यांना टॉयलेटची व्यवस्था पाहिजे. त्यासाठी टॉयलेटची व्यवस्था हे खालचे जे भाग दिसत नाही ओपन मध्ये 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 ते त्या पहारेकरांसाठी टॉयलेट ठेवले होते काय. त्याच्यानंतर इथे ह्या बाजूला तुम्ही चोर दरवाजा बघताय. म्हणजे शत्रू जरी ह्या दरवाजाना अगदी आत आलाच तर इथल्या किल्ल्यावरच्या लोकांना बाहेर जाण्याच्या दृष्टिकोनातून चोर दरवाजा सुद्धा या ठिकाणी. चोर दरवाजा अशा ठिकाणी राहायचा की त्या ठिकाणी कठीण परिस्थिती. अगर दुश्मन कभी अंदर भी आ गए तो यह चोर दरवाज़ा यहाँ से निकलकर पीछे की तरफ भागने के लिए रास्ता भी है. आता त्यावेळेला बांधलेला किल्ला हा किल्ला नाही म्हटला तरी 300 ते 400 वर्षापूर्वीचा जुना आहे, परंतु अजून सुद्धा शाबूत असल्याचं काय आहे. काही अवशेष आता आपले मधले पडलेले. या ठिकाणी वीर आहे, त्या ठिकाणी एक पूर्वीचा वाडा, आता शिवाजी महाराजांची जिथं मूर्ती उभी केलेली आहे, स्थापन केलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा वाडा होता त्यावेळेला. तिथं विहिरीला बघितलं तर विहिरीला अजून सुद्धा पाणी आहे. यहाँ पे एक बहुत अच्छी बात बताई. कभी कभी हमको लगता है कि किले इतने ऊंचे और इतने बड़े बड़े पत्थरों को कैसे लाया गया होगा ऊपर. तो यहाँ पे सर ने बताया कि पत्थरों को ऊपर नहीं लाया जाता था, एक बड़े से पहाड़ के ऊपर जाकर वहाँ के पत्थरों को तोड़कर वहीं पे किला बांधा जाता था. तो यह है सीक्रेट किला बांधने का. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पण होते. आणि काही ठिकाणी काही किल्ल्यावरनं तरी जीवन पाण्याचे झरे आहेत, अजून 12 महिने तिथं पाणी मिळतंय किल्ल्यावरती. खालती गावातनं पाणी नाही आहे, परंतु वरती डोंगरावरती पाणी नाही. गाईचं तोंड कसं असतं की तसं त्या पद्धतीने. बघा तिकडे दिसते का पलीकडचा भाग दिसायला तुम्हाला. जसं जसं आम्ही वेगवेगळ्या भागात जाऊ तसं तिकडचा भाग दिसत जाणार. समोर आता इथं आम्ही थांबलो, हे दरवाजे आम्ही जिथं थांबलो तिथं खाली दरवाजा आहे. हा त्या दरवाजावरती सहरा मारा करण्यासाठी यायला येते काय, त्यासाठी ही रचना केलेली आहे. आणि सहजासहजी खालून दरवाजा दिसत नाही, तो किल्लाच दिसतोय, पूर्ण तटबंदीच दिसते. कुठे आहे दरवाजा समजत नाही दिसणाऱ्या माणसाला. नीचे से अगर कहीं से भी दुश्मन देखे तो किले का दरवाज़ा कहाँ पे है यही नहीं पता चलता है. इस किले पे यही सीक्रेट है गोमुख दरवाजे का. जैसे बेंगलुरु में विधान सभा है वैसे ही बेलगम में सुवर्ण सभा है और वो इस किले के ऊपर से दिखता है. इतनी ऊंचाई पे आ चुके हैं हम. ठीक आहे. हा तिकडे पुसड डोंगर दिसतो बा पलीकडे दिसला. त्या डोंगराच्या पलीकडे हा डार्क डोंगर दिसतो की त्याच्या पाठीमागे आणखी एक पुसड डोंगर दिसतो मी तिथं मेहपाळगड आहे. अगर इस किले के आसपास कोई शत्रु दिखाई दे तो इस किले पे काला धुआं और सफेद धुआं ऐसे 2 टाइप के धुएं निकाले जाते थे ताकि नजदीक वाले किले के लोगों को पता चले कि दुश्मन आ चुके हैं. तो स्टोरेज रूम की तरफ जा रहे हैं. धान्य कोटा बोलते हैं इसको, जहाँ पे दवस धान्य को रखा जाता है सालों साल. सारा साइड इधर है. धान्य कोटा बघायला द्या. धान्य कोटा. ओके. तो ये अभी धान्य कोटा अभी का जो पुरातन ज़माने में यूज़ करते थे. और ये पानी वेल है. हाँ, तो अब हम यहाँ अंदर जाके देखेंगे कि पहले के ज़माने के लोगों के टॉयलेट कैसे रहते थे. किले के ऊपर एक छोटा सा रूम के जैसे बनाया गया है और यहीं पे उनका ये टॉयलेट का जगह है. ये किला पूरी तरह से शत्रुओं पे नज़र रखने के लिए बनाया गया था और इस किले में एक बार अंदर कोई आ गया तो उसे और बाहर सालों साल जाने की कोई ज़रूरत ना पड़े.
इस तरह की व्यवस्था यहाँ पे बनाई गई है। तो थोड़ी देर भजन कीर्तन करने के बाद हम किले के ऊपर घूमने लगे और ये है किले के ऊपर का एक जगह जहाँ पे पहले तोप रखा जाते थे दुश्मनों को उड़ाने के लिए। और ये है किले का बाकी का हिस्सा जिसे हम अभी के ज़माने में पैरापेटा बोलते हैं। तो पूरा का पूरा देख सकते हो कितना बड़ा है और सुंदर भी है और बहुत ऊंचाई पे आ चुके हैं हम। यहाँ से पूरा गांव दिखता है, छोटा छोटा देखो पूरे गांव दिखता है यहाँ से। इथला हा खड्डा तर असं म्हटलं जातंय पूर्वी ह्या किल्ल्यातून बेळगावचा किल्ला माहिती आहे, बेळगावचा किल्ला बघितलाय? हा त्या किल्ल्याला जायला भुयारी मार्ग होता काय असं सांगतात। आता कितपत होतं काय होतं ते आपल्याला माहित नाही। आदिलशाहीचे अधिपती केलं होतं मराठ्यांचे होतं। तो अब हम जा रहे हैं रिटर्न और ये देखिए मैं दिखाता हूँ आपको कि दुश्मनों को कैसे किले का दरवाज़ा नहीं दिखता था और इसे क्यों गोमुखी बोलते हैं, क्योंकि ये आड़ा टेढ़ा है और डायरेक्टली कोई भी आके दरवाजे को हिट ही नहीं कर सकता। देखो कैसे क्रॉस है, यहाँ पे अगर खड़े रह के देखेंगे तो दिखेगा ही नहीं दरवाज़ा। तो अब हम यहाँ से निकल रहे हैं सीधे घर पर। बहुत सारा इन्फॉर्मेशन और बहुत सारा फुटेज भी इकट्ठा हो गया। तो मेरे वीडियोस देखते रहिए, मेरे वीडियोस अच्छे लगे तो सब्सक्राइब ज़रूर कीजिए। तो पूरा किला घूमा हमने, बहुत अच्छा लगा और लाइक ज़रूर करना मेरे चैनल को। फिर से मिलेंगे अगले वीडियो में, तब तक के लिए टाटा बाय बाय।